सिलेंडरच्या तुटवड्यामुळे आता कंपनीच्या कॅन्टीनमध्ये मिळणारं जेवण आणि नाश्ताही बंद होणार आहे। ठाण्यातील पाहुणचार फूड्स अँड हॉस्पिटॅलिटी कंपनीनं गॅस सिलेंडर मिळत नसल्यानं आजपासून जेवणाचा पुरवठा कमी करत असल्याचा मेल कंपन्यांना पाठवलाय आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांना आता स्वतःचा डबा स्वतःवा आणावा लागतोय। मोठमोठ्या आयटी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील आता स्वतःचा डबा हा स्वतःच घेऊन जावा लागणार आहे, कारण की या कंपन्यांच्या कॅन्टीनमध्ये सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचा नाश्ता देखील मिळत होता। आता मात्र हे जे जेवण मिळायचं ते देखील बंद होणार आहे, कारण की हे जेवण तयार करणाऱ्या ज्या व्यावसायिक कॅटरिंगच्या कंपन्या आहेत त्यांनाच गॅस सिलेंडरचा पुरवठा होत नाही आहे। आपण सध्या पाहुणचार फूड्स अँड हॉस्पिटॅलिटी या कंपनीच्या किचनमध्ये आहोत आणि या किचनमध्ये सध्या तरी जेवण बनताना आपल्याला दिसून येतं आहे, पण हे जेवण किती दिवस बनेल याची शाश्वती नाही आहे। काय सांगाल, तुमचं हे किचन आता तरी सुरू आहे, पण किती दिवस सुरू राहील याची तुम्ही गॅरंटी देऊ शकता का? पूर्वी जे आम्ही 4,500-5,000 लोकांचं जेवण बनवायचो आणि गॅस पुरवठा जो पहिले 3 सिलेंडर आम्हाला लागायचे, आज ते 1 सिलेंडरवरती आलं आहेत आणि त्याची उद्या भेटेल की नाही याचीसुद्धा शाश्वती नाही आहेत। त्यामुळे कंपनीलाही तसं आम्ही कळवलेलं आहे की तेवढं जेवणाचा पुरवठा आमच्याकडून होऊ शकत नाही आणि इलेक्ट्रिक शेगडीवरती तेवढं फार बनवू शकत नाही आपण। शेवटचा गॅस सिलेंडर तुम्हाला कधी मिळाला होता आणि आता तुमची गॅस एजन्सी काय सांगते? काल आम्हाला 1 सिलेंडर मिळालं होतं आणि दिवसाचं आमचं जर बघितलं तर 3 सिलेंडरचं हे आहेत। तर त्यामुळे आता आजही आम्ही जवळपास सकाळपासून 20-22 त्यांना कॉल केलेत, परंतु सिलेंडर आज संध्याकाळपर्यंत येईल असं त्यांचं म्हणणं आहे। तर बघूयात आता त्यानुसार, पण तरीसुद्धा एकच सिलेंडर देईल असं त्यांनी एक शाश्वती थोडी दिलेली आहे। आज तर इतका मेनू तर द्यावा लागतोय, उद्या जर सिलेंडर नाही मिळाला तर हा मेनू देखील ते देऊ शकत नाही। त्यामुळे आता आयटी सेक्टरमध्ये देखील जे कर्मचारी काम करतात त्यांना स्वतःचा डबा हा स्वतःच्या घरूनच आणावा लागेल, कारण त्यांच्या कंपनीमध्ये मिळणारं जे जेवण आहे ते आता हळूहळू कमी होणार आहे। येत्या 1-2 दिवसात तर ते बंद होण्याची शक्यता आहे। कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।